मला सर्वात खटकले त्यांचे दोनच शब्द की शरद पवार हताश आणि निराश झालेत. 84 वर्षाचा योद्धा हताश निराश होऊ शकत नाही. अजयच्या उत्साहाने अग्रेसर भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. जे काही त्यांनी दौरे केलेत त्याच्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही. शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम. काँग्रेस ही एक विचारधारा आहे गांधी आणि नेहरूंची, ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं. त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजितदादांची गरज काय, थेट तुमच्याकडे आले असते. हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षापक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं आहे. तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात हे संपूर्ण भारताने पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात उच्च नेता असे शरद पवार यांना सांगितले आहे. चुकीचं आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या मातृत्वावर आणि पितृत्वावर शंका घेत आहेत का? आम्हाला आपल्या बोलण्याला काही मर्यादा ठेवायच्या आहेत की नाही? बाळासाहेबांबद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणे हे अतिशय चुकीचे आहे. मी निषेध करतो. त्यांच्या मातेबद्दल संशय घेणे हे चुकीचं आहे. असं होताच कामा नये. रवींद्र वायकर यांनी स्फोट केलाय आणि तो अतिशय बोलका आणि सर्वांना सावध करणारा आहे की माझ्याकडे 2 पर्याय होते, एक तर जेलमध्ये जाणे आणि एक पक्ष बदलणे. मी रवींद्र वायकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली जी कोणी सांगितली नाही. सगळेजण पक्ष सोडून गेले ते याच कारणासाठी, पण रवींद्र वायकर यांनी सत्य सांगून टाकलं. जेलमध्ये जायचं की बाहेर राहायचं तर पक्ष बदलायचा हे सत्य त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं. कोर्टाने काय निर्णय दिला हे पाहावं लागेल. मुख्यमंत्री पदाचा खुर्चीवर बसलेल्या माणसाला तुरुंगात ठेवले हे दुष्कृत्य आहे. हा देशाचं संविधान आणि लोकशाहीला गळफास लावल्यासारखे आहे. प्रश्न लोकशाही टिकवण्याचा आहे. मला सर्वात खटकलं ते त्यांचे 2 शब्द की शरद पवार हताश आणि निराश झालेत. 84 वर्षाचा हा योद्धा हताश आणि निराश कधीच होऊ शकत नाही. आजही ज्या उत्साहाने ज्या अग्रेसर भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत, जे काही त्यांनी दौरे केलेत त्याच्यामुळे शरद पवार हताश आहेत असं म्हणणं म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही. दुसरी गोष्ट, त्यांचं त्यांच्या विचारधारेवर प्रचंड प्रेम आहे. हा देश धर्मनिरपेक्ष राहिला, हा देश सेक्युलर राहिला, या देशाचं संविधान सुरक्षित राहिलं तरच हा देश एक राहील असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि काँग्रेस हा पक्षापेक्षा काँग्रेस ही एक आता विचारधारा आहे, जी गांधींची विचारधारा आहे, जी नेहरूंची विचारधारा आहे. त्यामुळे ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना बघितलं, यायचं असतं ते कधी झाले असते ना. त्यांना अजितदादांची काय गरज आहे, ते थेट तुमच्याकडे आले असते. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे आत्ता केलेलं, हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, पक्षापक्षामध्ये संभ्रम निर्माण करायचा. कारण का एकत्रीकरण म्हणजे तुम्ही घट्टपणाने एकत्र या आणि विलिनीकरण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसबरोबर एकत्र आम्ही निवडणुका एकत्रच लढवणार आहोत ना. त्यामुळे एकत्रीकरण हा शब्द काही चुकीचा नाही, तो विलिनीकरणाकडे नेत नाही. आणि तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचा कसा सन्मान करतात हे अख्ख्या भारताने बघितलेलं आहे. आणि शरद पवारांचा सन्मान, त्यांची उंची भारतातल्या लोकांना माहिती आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा कॉमेंट केली आहे की इज वन ऑफ द टॉलेस्ट लीडर इन इंडिया. त्यामुळे हे फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी बोलून गेले. आणि तुम्ही अजित पवारांना जॉईन व्हा. अरे या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत, जो यांनी पळवून नेलेला आहे, चोरून नेलेला आहे, तो पण तुमच्या मदतीने. त्यांच्याबरोबर आज सांगताय. सर, पंतप्रधान हे आजपर्यंत नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी म्हणत आलेत, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संतान असं देखील म्हटलेलं आहे. हे चुकीचं आहे. नकली बाळासाहेबांची संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर, त्यांच्या पितृत्वावर शंका घेताय का? मी और एक मी अजून एक गोष्ट सांगतो. आज रवींद्र वायकरांनी एक गौप्यस्फोट केला आहे आणि तो अतिशय बोलका आणि सर्वांना सावध करणारा आहे की माझ्याकडे 2च पर्याय होते, एक तर जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणे. मी रवींद्र वायकरांचं अभिनंदन करतो. यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली जी कोणीही सांगितली नाही. सगळेजण पक्ष सोडून गेले ते ह्याच कारणासाठी. पण मात्र रवींद्र वायकरांनी सत्य सांगून टाकलं
याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जेलमध्ये जायचं का बाहेर राहायचं तर पक्ष बदलायचा, म्हणून मी पक्ष बदलला. हे सत्य त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना शब्द वापरला. विलिनीकरण म्हणजे मर्जर आणि एकत्रीकरण म्हणजे युनियन. एकत्रीकरण म्हणजे लहान लहान पक्ष हे एक घट्ट एकत्र येतील काँग्रेसबरोबर. ह्याच्यात काय चुकीचं आहे? आणि काँग्रेसमध्ये आम्ही विलीन होणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ते तसे बोललेलेच नाहीत. त्यांच्यात एक लाईनीचा गैरअर्थ काढला गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हणावं ते त्यांच्या सोयीप्रमाणे म्हणतात. के दौरे जो है महाराष्ट्र में बढ़ते जा रहे हैं, लेकिन इनके दौरान उन्होंने एक वक्तव्य किया है कि शरद पवार ये कांग्रेस में जाने से अच्छा है अजित पवार शिंदे या भाजपा में आ जाए. एक तो पहली चीज़, अगर उनको कुछ करना होता तो अपना घर ऐसा टूटते हुए वो देख रहे थे, तो भी उन्होंने विचारधारा की कुर्बानी नहीं की. जिस विचारधारा के ऊपर वो जिंदा है और पिछले 60 साल से महाराष्ट्र के प्रोग्रेसिव महाराष्ट्र का वो चेहरा है, पुरोगामी महाराष्ट्र का वो चेहरा है. धर्मनिरपेक्षता के ऊपर बहुत ही ज़्यादा भरोसा है, संविधान के ऊपर भरोसा है. ऐसा आदमी विचारधारा छोड़ के कोई जातीयवादी पार्टी में जाएगा ऐसे सोच भी कर सकते हैं. ये चुनाव के दरमियान कुछ ना कुछ हलबलाट मचाने की ये कोशिश होती है, करते रहते हैं लोग. शरद पवार कभी भी कहीं भी नहीं जाएंगे अपनी विचारधारा छोड़ के. तो क्या लगता है मोदी जी वक्त के लिए बैकफुट पे है जिस प्रकार? नहीं, वो बैकफुट पे है, फ्रंट फुट पे है, उससे मुझे कोई लेना देना नहीं है. लेकिन ऐसे वक्तव्य करके राजनीति में कुछ बड़ा परिणाम होता है तो होता नहीं है. आना होता तो अटल बिहारी के समय भी आ जाते. लेकिन जो आदमी विचारधारा से जुड़ा हुआ है वो सत्ता की लालच में कभी नहीं फंसता है. उन्हें कुछ चाहिए ही नहीं, उनको अब कुछ चाहिए ही नहीं, तो आप क्या दे सकते हो? और लेने देने के लिए वो राजनीति नहीं करते. पवारांना पराभव दिसते असं मुख्यमंत्री म्हणतात, त्यामुळे अशी वक्तव्य समोर येतात. राहुल गांधी की नानी यानी इंदिरा गांधी भी आएगी तो भी कुछ नहीं हो सकता है. ऐसा बोलना ही मुझे लगता है कि स्तर नीचे गिराने जैसा है. तो ये कहने के बाद अब सच्चाई सामने आ गई है. मैं उनका अभिनंदन करता हूँ कि उन्होंने कम से कम ये सच तो बोल दिया. इसी प्रकार से सभी जो नेता है जो अजित पवार गुट के हैं, शिंदे गुट के हैं, इन्हें भी डरा धमका कर बीजेपी ने उन्हें उनसे क्या हुआ ये मुझे पता नहीं. ये तो दरेकर वाईकर बोले इसलिए मैं बोल रहा हूँ. शिंदे क्यों गए, अजित पवार क्यों गए ये मुझे पता नाही. त्यासाठी बोलून गेले आणि तुम्ही अजित पवारांना जॉईन व्हा. अरे या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत, जो यांनी पळवून नेलेला आहे, चोरून नेलेला आहे, तो पण तुमच्या मदतीने त्यांच्याबरोबर हे असं सांगताय. सर पंतप्रधान हे आजपर्यंत नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत आलेत, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संतान असं देखील म्हटलेलं आहे. हे चुकीचं आहे. नकली बाळासाहेबांची संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर त्यांच्या पितृत्वावर शंका घेताय का? नकली बाळासाहेब म्हणजे काय? आपल्या बोलण्याला काही मर्यादा ठेवायच्या आहेत की नाही? बाळासाहेबांच्याबद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो. त्यांच्या मातेबद्दल संशय घेणं चुकीचं आहे. असं होताच कामा नये. तुम्ही ट्विट केलेलं आहे, मोदी असं म्हणालेले आहेत की राहुल गांधी की नानी भी सीएए नहीं हटा सकते. अमित शाह तसं नाही. म्हणजे त्यांच्या प्रचाराची पातळी किती खाली आली आहे. ते असं म्हणाले कि राहुल गांधी की नानी ऊपर से नीचे आए तो भी वो हटा नहीं सकती. आता त्यांची नानी म्हणजे कोण? इंदिरा गांधी. हे काय वाक्य आहे? म्हणजे तुम्हाला सत्तेचा इतका गर्व असा भरभरून आला आहे की तुझा बाप जरी वर्ण ते साध्या भाषेत ठीक आहे, पण तुम्ही ज्येष्ठ राजकारणी आहात. देशाची निवडणूक लढली जाते आणि तुम्ही एवढ्या व्यक्तिगत टीकेवर जाता की तुझी आजी जरी आली तरी काही करू शकत नाही. तुम्ही महान आहात, तुम्ही जगजेत्य आहात, अलेक्झांडर नंतर तुम्हीच आहात. कमीत कमी इतकी मगरुरी दाखवू नका. सर अजित पवारांनी पुन्हा एक वक्तव्य केलेलं आहे, अशोक पवार यांना मंत्री करतो असं शरद पवारांनी सांगितल्यानंतर अजित पवार म्हणतात की कसा मंत्री होतो तेच होतो. ज्याप्रमाणे सुतार यांना सांगून पाडलं होतं त्याच प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा केलेलं आहे.
अजित पवार काही करू शकतात. जर ते शरद पवारांना दरवाजाच्या बाहेर काढू शकतात, अजित पवार काही करू शकतात. मोठी ताकद आहे त्यांची. मोदी नंदुरबारमध्ये आहेत आणि नंदुरबारमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावं किंवा भाजपसोबत यावं किंवा शिंदेसोबत तुमची सर्व स्वप्न पूर्ण